नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग हा खूप भन्नाट आहे आणि स्पेशली हा लेडीज लोकांसाठी आहे। तर लेडीज म्हटलं की आपला सगळ्यात आवडता विषय म्हणजे कपडे। मला तर कपड्यांची शॉपिंग करायला खूप आवडते। तर या कपड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग कसं होत असेल हे बघण्याची मला खूप उत्सुकता वाटत होती आणि म्हणूनच आज मी आले कराडमधील मंदिरा फॅशन्सला। तर इथे कपड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि कशा प्रकारे कपडे बनतात ते सगळ्याच प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। आत्ता आपण आलोय फॅब्रिक सोर्सिंग डिपार्टमेंटला। तर इथं सगळं रॉ मटेरियल आहे, ज्याच्यामध्ये फॅब्रिक असेल किंवा लेसेस असतील किंवा जे काही आपल्याला ड्रेसिंगसाठी रॉ मटेरियल लागतं ते सगळं इथं आहे। इथून वरती प्रोव्हाइड केलं जातं दुसऱ्या डिपार्टमेंट्सला आणि तिथून पुढे मग जी मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस आहे ती सुरू होते। इथं सगळ्या प्रकारचं फॅब्रिक आहे आणि डिझायनिंगसाठी पण एम्ब्रॉयडरी पासून ते लेस पर्यंत सगळं मटेरियल इथं अवेलेबल आहे। आणि इथे हे सॅम्पल पीसेस लावलेले आहेत। तर हे सॅम्पल आधी डिझायनरकडून डिझाईन होऊन इथे येतात या रूममध्ये आणि इथून हे सॅम्पल जिथे आपल्याला स्टिचिंग करायचं असेल तिथे पाठवले जातात आणि त्या सॅम्पलप्रमाणे बाकीचे पीसेस जे आहेत ते डिझाईन होतात। आणि इथेच दुपट्टा चेकिंगचं पण डिपार्टमेंट आहे। तर इथे दुपट्टाचं जे स्टिचिंग आहे किंवा त्याचं डिझायनिंग आहे ते व्यवस्थित आहे का, त्याचं कलर काम व्यवस्थित आहे का, फिनिशिंग व्यवस्थित आहे का, हे सगळं इथे चेक केलं जातं आणि नंतर ते पुढे पाठवलं जातं। तर हे आहे डिझायनिंग डिपार्टमेंट, जिथे आपण रॉ मटेरियल बघितलं तिथलं फॅब्रिक इथे येतं। याच्यावरती डिझायनर्स आधी डिझायनिंग करतात आणि त्याच्यानंतर ते एक सॅम्पल पीसेस बनवतात, जे नंतर पुढच्या प्रोसेससाठी वापरलं जातं। तर इथे डिझायनिंगचं काम सुरू आहे, तुम्ही बघू शकता। इथे वेल क्वालिफाईड आणि प्रोफेशनल डिझायनर्सकडून डिझायनिंग करून घेतलं जातं, त्यामुळे त्यांचा प्रत्येक पीस आणि डिझाईन हे युनिक आहेत। हे काही युनिक डिझाईनचे सॅम्पल्स आहेत जे यांच्या डिझायनर्सने बनवलेले आहेत। तर आता आपण आलोय सॅम्पलिंग युनिटला। जेव्हा डिझायनर्स डिझाईन करून देतात तेव्हा पुढे येऊन फॅब्रिकला इथे स्टिच केलं जातं। त्यानंतर त्याच्यावरती जे काय एम्ब्रॉयडरी असेल ते आणि नंतर प्रेस करून इथे एक सॅम्पल तयार होतो आणि तो नंतर सिलेक्शनसाठी पाठवला जातो आणि तो जेव्हा सिलेक्ट होतो तेव्हा त्या सॅम्पलप्रमाणे बाकीचे पीसेस बनवले जातात। डिझायनर्सने प्रोव्हाइड केलेल्या स्टाईलप्रमाणे इथं फॅब्रिक कट केलं जाते। त्यानंतर इथं त्याचं स्टिचिंग सुरू आहे आणि इथे त्या ड्रेसवरती आपल्याला जी डिझाईन हवी आहे त्याचं ड्रॉइंग सुरू आहे आणि इथेच दुसऱ्या बाजूला एम्ब्रॉयडरी वर्क सुरू आहे। पीस रेडी झाल्यावरती इथं त्याला प्रेस केलं जातं आणि हे सॅम्पल रेडी होतात। सॅम्पल तयार झाल्यानंतर प्रत्येक सॅम्पल पीस हा चेक करून त्याला अप्रूव्हल मिळाल्यानंतर तो बल्क प्रोडक्शनसाठी सॅम्पल म्हणून पाठवतात आणि त्याच्यानुसार बाकी पीसेस बनतात। आतापर्यंत आपण छोटे छोटे युनिट्स बघितले, पण आता आपण बल्क प्रोडक्शन कसं होतं ते बघण्यासाठी सेकंड फ्लोअरला आलोय। आता आपण फॅब्रिक कटिंगच्या डिपार्टमेंटला आलोय। इथं बल्कमध्ये फॅब्रिक कटिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर पुढे त्याला स्टिचिंगला पाठवलं जातं। बल्क फॅब्रिक कटिंगसाठी इथं मॉडिफाईड मशिनरी आहेत, त्यांच्या साहाय्याने अगदी काळजीपूर्वक आणि ॲक्युरेट कटिंग केलं जातं। आता हे फॅब्रिक आपल्याला हवं त्या ड्रेसच्या साईज आणि शेपनुसार कट झालेलं आहे आणि हे कट झालेलं फॅब्रिक पुढे स्टिचिंग करायला पाठवलं जातं। तर आता आपण स्टिचिंग युनिटला आलोय। इथं काय काय वर्किंग सुरू आहे ते आपण बघणार आहे। काय वर्किंग सुरू आहे? माझं हे पेपर बनवून ह्याच्यावरती छापून द्यायचं, त्यानंतर पुढे एम्ब्रॉयडरी। वाव, कल्पना पण केली नव्हती की अशा पद्धतीने हे वर्क चालत असेल। त्यानंतर पुढे हे पीस देऊन पुढे एम्ब्रॉयडरी। काय करताय हे काम? एम्ब्रॉयडरीचं काम। एम्ब्रॉयडरी सुरू आहे। हां, एक ग्लास वर्क बोलतो त्याला। तर या बाजूला लेडीज स्टिचिंग युनिट आहे आणि इथे लेडीज आणि जेंट्स असे दोन्ही स्टिचिंग युनिट आहेत। तर इथे सगळ्या महिला कामगार आहेत
आणि पलीकडच्या साईडला जेंट्स आहे. मंदिरा फॅशन्सच्या या उपक्रमामुळे इथे अनेक गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे आणि ज्या महिलांना फॅक्टरीमध्ये येऊन वर्क करणं पॉसिबल नाही त्या घरबसल्या पण हे काम करू शकतात. या बाजूला हँडवर्क सुरू आहे, जे आपल्याला ड्रेसवरती डिझायनिंग मिळतं, छोटे छोटे मोती वगैरे ते लावण्याचं काम चालू आहे. एकदम सुबक पद्धतीने तुम्ही बघू शकता किती छान वर्क सुरू आहे. तर या साईडला जेंट्स स्टिचिंग सेक्शन आहे, तर इथे सगळे मेल वर्कर आहे, तर त्यांचं पण वर्क कशा पद्धतीने चालू आहे ते आपण बघूया. तर बघा इथे एक सॅम्पल पीस लावलेला असतो आणि या सॅम्पल पीस प्रमाणे बाकीचे वर्कर्स बाकीचं प्रोडक्शन करतात. हा जो सॅम्पल पीस आहे तर त्या सॅम्पल पीस प्रमाणेच बाकीचे सगळे पीसेस बनत आहेत का, त्याचं मेजरमेंट ठीक आहे का, त्याचं वर्किंग ठीक आहे का, हे इथं आधी चेक केलं जातं आणि त्याच्यानंतर ते जे फॅब्रिक असेल किंवा तो पीस असेल तो पुढे पाठवला जातो. स्टिचिंग झाल्यानंतर थोडंसं फॅब्रिक वगैरे जे असतं त्याचं ओव्हरलॉकिंग केलं जातं, जेणेकरून त्याला फिनिशिंग व्यवस्थित येईल. आपल्या ड्रेसला आतून जी सगळ्यात बाहेरची एक क्रिसक्रॉस शिलाई असते ते म्हणजे ओव्हरलॉक. स्टिचिंग कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा ते पीसेस बल्कमध्ये येतात तेव्हा इथे परत त्याचं चेकिंग होतं आणि त्याच्यानंतर पुढच्या युनिटला ते पाठवले जातात. या सेक्शनला आपल्या कुर्तीजवरती ज्या ट्राउझर्स असतात त्याचं चेकिंग होतं, त्याचं पण मेजरमेंट व्यवस्थित आहे का ते बघितलं जातं आणि पुढे मग प्रोसेसिंगसाठी पाठवलं जातं. तर पलीकडच्या स्टिचिंगच्या सेक्शनमध्ये स्टिचिंग झाल्यानंतर चेकिंग होतं आणि नंतर सेकंड टाईम चेकिंगसाठी इथे क्वालिटी कंट्रोलला तो पीस येतो, इथे त्याचं चेकिंग होतं आणि त्याच्यानंतर हा जो प्लेन पीस असतो त्याला वर्कसाठी हँडवर्कच्या सेक्शनमध्ये पाठवला जातो आणि हँडवर्क झाल्यानंतर परत तो पीस इथेच येतो, त्याला परत चेक केलं जातं, व्यवस्थित असेल तर पुढे त्याला प्रेससाठी पाठवलं जातं. फाईन फिनिशिंग देण्यासाठी जर त्या कापडाला काही धागे वगैरे राहिले असतील तर इथे मशीनमध्ये ते कट केले जातात आणि त्याला व्यवस्थित फिनिशिंग दिलं जातं. पूर्ण स्टिचिंग आणि चेकिंग वगैरे कंप्लीट झाल्यानंतर जे पीसेस येतात त्याचं लास्टचं जे फिनिशिंग असतं ते इथे केलं जातं, ज्याच्यामध्ये हात शिलाई अशा गोष्टी येतात. तर या सेक्शनचा पण जो हेड आहे तो हँडवर्क आणि हात शिलाई जे असेल ते सगळं चेक करण्याचं काम इथं केलं जातं. इथे आता तयार झालेल्या ड्रेसेसला प्रेस करायचं सुरू आहे. दोनदा क्वालिटी कंट्रोलमध्ये चेक झाल्यानंतर प्रेस करण्यासाठी कपडे इथे येतात आणि प्रेस करून त्याच्यानंतर त्याला पॅकिंग केलं जातं आणि स्टॉक रूमला पाठवलं जातं. इकडे आता पॅकिंग सुरू आहे. सगळ्या कुर्तीच्या व्यवस्थित आणि एक समान अशा घड्या घालून नंतर प्रत्येक पीसला 1 बाय 1 असं पॅक केलं जातं. इथे पॅक केलेले पीसेस आहेत हे आता पुढे स्टॉक रूमला जाणार. आत्ता आपण आलो स्टॉक रूममध्ये. जेव्हा प्रोडक्ट पूर्णपणे तयार होतं, त्याचं फिनिशिंग वगैरे होतं, तेव्हा सगळं पॅकिंग होऊन ते स्टॉक रूममध्ये येतं आणि इथून मग डिस्पॅच होतं. तुम्हाला जर बिझनेससाठी हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट इथून बल्कमध्ये पण घेऊ शकता किंवा पर्सनल यूजसाठी पण आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो. त्यांच्या ब्रँड नेमनीच कुर्तीज आहेत.
अगदी बेसिकपासून फेस्टिव्ह वेअरपर्यंतच्या सगळ्या कुर्तीच्या व्हरायटीज आपल्याला इथे मिळतात. कुर्तीज असेल किंवा सेट असतील, सगळ्या व्हरायटीज इथे मिळतात. जर तुम्हाला यांच्या ब्रँडच्या ट्राउझर्स हव्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला अशा सेपरेट सिंगल मिळतात. त्या पण तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याच्यामध्ये सिगार पॅन्ट, ट्राउझर्स आणि अजून भरपूर व्हरायटीज आहेत. व्हरायटीज पण भरपूर आहेत आणि कलर पण आपल्याला भरपूर मिळतात इथे. आणि इथे सगळ्या साईजमधल्या कुर्तीज आपल्याला मिळून जात आहेत. तर हा आहे त्यांचा स्टुडिओ. फॅक्टरीमध्येच हा स्टुडिओ आहे. तर जेव्हा सॅम्पल पीसेस बनतात त्यांचे, तेव्हा मॉडेल थ्रू इथे शूट होतं. सगळ्याच गोष्टी अगदी प्रॉपर मॅनेज केलेल्या आहेत त्यांनी. तर हे हँड ब्लॉकचं डिपार्टमेंट आहे. आपल्या दुपट्टा किंवा ज्या कुर्तीज असतात त्याच्यावरती ब्लॉकच्या जे प्रिंटिंग असतात ते याच्याने केल्या जातात. अशा टाईपचे हे वुडन ब्लॉक असतात. आता आपण याचं वर्किंग कसं होतं ते पण बघूया. तर इथं दुपट्टासाठीचं वर्किंग चालू आहे. आपल्याला जो कलर हवा त्या कलरमध्ये तो ब्लॉक डीप केला जातो आणि त्याच्यानंतर इथे त्याचा जो शिक्का आहे तो उठवला जातो. इथे छोट्या मोठ्या सगळ्या साईजचे ब्लॉक आहेत. आपल्याला जशी प्रिंटिंग हवी आहे जेवढ्या साईजमध्ये तेवढ्या साईजचा ब्लॉक आपण घेऊ शकतो. वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये डिझाईन्स आहेत. इथे वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत. भरपूर साईज आहे त्याच्यात. हे काही वर्क केलेले दुपट्टा आहेत, तुम्ही बघू शकता. हँड ब्लॉकचे डिझाईन आहेत. हे छोट्या डिझायनिंग मध्ये पण आहे. तर आता आपण डायच्या डिपार्टमेंटला आलोय. तर इथे दुपट्टा वगैरे डाय केले जातात. तुम्ही बघू शकता. हे जे तयार वर्क आहे ते दाखवते, कारण जी प्रोसेस आहे त्याला खूप टाइम लागतो. एकदम परफेक्ट असं वर्क केलंय. या अशा प्लेन व्हाईट दुपट्ट्याला कुर्तीच्या कलर्स प्रमाणे डाय केलं जातं. आता आपण बघणार आहोत सेल्स रूम. तर स्टॉक रूम मधला प्रत्येक सॅम्पल हा सेल्स रूम मध्ये लावलेला आहे. त्या प्रत्येक पॅटर्न मधला एक एक सॅम्पल पीस लावलेला आहे, जेणेकरून जेव्हा होलसेल मध्ये आपल्याला खरेदी करायची असेल तेव्हा इथे येऊन आपण सगळे पीसेस बघू शकतो आणि त्याच्यानुसार ऑर्डर देऊ शकतो. तर ते सगळे पीसेस आपल्याला इथे बघायला मिळतात. इथे कॅज्युअल वेअर पासून एकदम प्रीमियम लेवलचे सगळे टाईपचे पॅटर्न आपल्याला बघायला मिळतात. तर या बघा, एकदम कॅज्युअल वेअरच्या कुर्तीज आहेत.
त्यानंतर इकडे आपल्याला सिंपल मध्ये सेट पण आहेत. इथे पण आपल्याला कुर्तीज आणि कुर्तीचे सेट असे भरपूर व्हरायटीज बघायला मिळतात. आणि प्रत्येक पीस हा युनिक आहे आणि त्याचं फॅब्रिक पण वेगवेगळ्या स्टाईलचं आहे. प्रत्येक फॅब्रिक मध्ये आपल्याला एक एक पीस बघायला मिळतोय. तर इथे कुर्तीची रेंज ही 495 रुपयांपासून सुरू आहे आणि ड्रेस सेट हे 995 रुपयांपासून सुरू आहेत. आणि ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यासाठी ऑल ओव्हर महाराष्ट्र फ्री शिपिंग आहे. जर तुम्हाला होलसेल खरेदी करायची असेल तर मिनिमम 50,000ची खरेदी केल्यावर तुम्हाला चांगलं डिस्काउंट मिळेल. हे आपल्याला प्रीमियम इथनिक कलेक्शन बघायला मिळते. कॅटलॉग बघूयात, त्यावरून आपल्याला डिझायनिंगची आयडिया येईल. ही आहे प्युअर कॉटन ट्राउझर. तर याच्यामध्ये 10 ते 15 रनिंग कलर्स उपलब्ध आहेत इथं. त्यानंतर ही आहे लखनवी ट्राउझर. याच्यामध्ये पण 3 ते 4 रनिंग कलर्स आहेत. आणि या ट्राउझर मध्ये 25 ते 30 रनिंग कलर आहेत. तुम्ही बघू शकता इथे कलर पण. मला तुमच्या फॅक्टरी बद्दल आणखी थोडंसं डिटेल मध्ये ऐकायला आवडेल. बोला ना. कधी तुम्ही सुरू केलं, बॅकग्राऊंड काय होतं आणि तुमचा मोटिव्ह काय होता? ॲक्च्युली आम्ही खूप पूर्वीपासून मन मंदिर म्हणून हा रिटेल आमचा बेस होता. आम्ही रिटेलच करत होतो पहिला. मन मंदिर म्हणजे ऑलमोस्ट समजा जवळजवळ 30 इयर्सपासून आपण रिटेलमध्ये आपण साडीज, हळूहळू मग सलवार कमीज बरंच काही विकलं. पण नंतर आपण स्पेशलाइज्ड इन एथनिक आणि ओनली पंजाबी सूट्समध्ये आपण त्यात सगळी रेंज कव्हर केली. लेहंगाज म्हणा, चोलीज म्हणा. मेनली आपला मंदिरा जो ब्रँड आहे हा आम्ही खूप जास्त लेवलला प्रमोट केला. प्रोडक्शन मोस्टली टार्गेट कॅज्युअल्सचं, कारण सगळ्यात जास्त डिमांड कॅज्युअल्सची असते ज्याच्यामध्ये ॲज अन ब्रँड म्हणून काम करणारे लोक नव्हते. म्हणून आपण स्टेप बाय स्टेप आम्ही रिटेल करता थोडंसं 1-2 मशीन्स लावून हळूहळू थोडं कस्टमाइज टेलरचे ऑर्डर्स घेऊन वगैरे थोडं काम चालू केलं. आणि जसं आम्हाला रिस्पॉन्स मिळत गेला तसे 2 चे 4 मशीन्स केले, मग 4 चे 6 केले. असं करत आम्ही एक युनिटच बनवलं ज्याच्यामध्ये आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून फक्त आमच्या रिटेल्समध्ये द्यायला चालू केलं. पहिली रिटेलमध्ये कराडचे एक युनिट उघडलं. मग आम्ही सेकंड ब्रांच आम्ही कोल्हापूरला उघडली. त्याच्यानंतर सांगली, सातारा आणि पुणा हे असे आमचे 5 आउटलेट्स आम्ही चालू केले. आणि त्या 5 आउटलेटसाठीच आम्ही प्रोडक्शन करत होतो. मग त्या 5 आउटलेट्समध्ये प्रोडक्शन्स करता तिथं डिमांड्स वाढले. मग आम्हाला प्रोडक्शनला चांगली डिमांड मिळाली. मग आम्ही युनिट 1चं 2 केलं, 2मध्ये परत 3rd युनिट केलं. असं करत आम्ही 16 युनिट्स कराडमध्ये छोट्या जागेमध्ये प्रोडक्शनचे युनिट चालू केले. आणि मग आम्ही अदर दॅन आमच्या आउटलेट्सला सप्लाय चालू केलं. म्हणजे मोस्टली आम्ही हळूहळू महाराष्ट्र पूर्ण कव्हर केला. त्यात मेन मेजर सिटीज पुणा, मुंबई, स्पेशली मुंबईमध्ये नवी मुंबई आणि इकडे कोंकण बेल्ट जसं चिपळूण, रत्नागिरी,
त्याच्यानंतर पूर्ण एंटायर विदर्भ, मराठवाडा आणि सगळीकडं आपले प्रोडक्ट्स मोनोपोली स्टाईलमध्ये आपण एरिया वाईज देतो. एक वेल नोन ब्रँड म्हणून मंदिरा हा सगळ्यांच्या आजकाल लेडीजला माहीत आहे, कारण आमचं एक थोडंसं फीचर्स युनिक आहेत. आम्ही कॉम्पिटेटिव्ह कुठलंही म्हणजे असं एक स्टाईल डिफरंट आहे जी लोकांच्या प्रोडक्टशी कम्पेअर होत नाही. कारण राईट फ्रॉम द स्क्रॅच आम्ही सगळ्या डिझाईन स्वतःहून बनवतो. पूर्ण एंटायर डिझायनर टीम आहे. फक्त स्टार्टिंगपासून आम्ही प्रत्येक डिझाईनला काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे तुमच्या कोणत्याही कॉपीड डिझाईन नाही, सगळे स्वतःची युनिक डिझाईन्स आहे. आम्ही चॅलेंज करतो की माझी कुठलीही रेप्लिका मी अजून बघितलेली नाही, कारण कोणी रेप्लिका बनवू शकत नाही आपल्या प्रोडक्टची. कारण आम्ही एकाच फॅब्रिकमध्ये खेळत नाही. आमच्या प्रोडक्ट्सच्या एक प्रोडक्टमध्ये पॅन्ट, टॉप आणि दुपट्टा पकडला तर त्याच्यात पण 3-4 स्टेटचं फ्युजन असतं. असं सरळ एकाच ह्याच्या फॅब्रिकमध्ये आम्ही कधीच काम करतो, जेणेकरून कुणाला बनवायचं असेल किंवा कुठल्या कॉम्पिटिटरला त्याचं डुप्लिकेशन्स करायचं ते पॉसिबलच नाही आहे. असं खूपच युनिक स्टाईल आहे यांची. आणि मी पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण बघितलं, खूप छान आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांनी त्यांचा बिझनेस जो आहे तो नेक्स्ट लेवलला नेलेला आहे. आणि तुम्हाला तर बाकी सगळं व्हिडिओमध्ये दिसेलच. थँक्यू. ओके. सो हे होतं कराडमधल्या बेस्ट क्लोदिंग मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीबद्दल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओज घेऊन येऊ. चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.